अचानक गर्दी वाढली, रेटारेटी सुरू झाली। जिन्यावर इतके भाविक आले की मुंगीलाही वाट मिळणार नाही। गर्दीत लोकांना गुदमरायला लागलं आणि त्याच वेळी एक अफवा उठली। विजेची तार तुटलीये आणि जिन्यामध्ये करंट पसरलाय। त्यानंतर एकच गोंधळ झाला आणि दर्शनासाठी आलेल्या 8 जणांवर मृत्यूने देवीच्या दारातच झडप घेतली। यात अनेक भाविक जखमी झाले। या घटनेचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती समोर आलेले आहेत। घटना नेमकी काय घडली आहे सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये असलेल्या प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली। रविवारी सकाळी मंदिरात दर्शनासाठी अचानक भाविकांची मोठी गर्दी झाली। पायऱ्यांवर रांगा लागल्या। सुट्टी असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी वाढली। खालून येणारे भाविक पुढे ढकलू लागले तर समोर असलेल्या भाविकांकडून रेटारेटी सुरू झाली। ही गर्दी इतकी होती की काही भाविक अक्षरशः दबू लागले होते। त्यानंतर काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली। काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की भाविकांची गर्दी प्रचंड होती, पण अफवा उडाल्यामुळे गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळायला लागले। मंदिराच्या परिसरात विजेची तार तुटलेली आहे आणि त्यामुळे जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची अफवा उठली। त्यामुळे भाविक सैरभैर पळायला लागले। यात काही जण पायाखाली येऊन जखमी झाले तर 8 जणांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। माहिती मिळताच प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आलं। मृत भाविकांमध्ये इतर राज्यातील भाविकांचा समावेश आहे। जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी फेटाळून लावली आहे। या प्रकरणाचा तपास केला जातोय। या घटनेत 30 पेक्षा अधिक भाविक जखमी झालेले आहेत। या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय।